त्यानंतर 1994 साली शरद पवार साहेबांना आरक्षण मराठ्यांना देण्याची अतिशय सुवर्ण संधी आली होती। त्यांनी एका रात्रीमध्ये एक जी.आर. काढला आणि त्या जी.आर.च्या माध्यमातून मराठा आरक्षणाला त्यामध्ये इन्व्हॉल्व करण्याची त्यांना संधी आली होती। पण कोणत्याही सर्वेक्षणाशिवाय तो जी.आर. आला होता। पण त्या जी.आर.च्या माध्यमातून आरक्षणाची मर्यादा ही 50% त्यांनी वाढवली। त्यामुळे कायदेशीर मार्ग हा 1994 आरक्षणाचा संपला। त्याला पवार साहेब कारणीभूत आहेत। त्यांना अतिशय मोठं योगदान द्यायची संधी आली होती। त्यावेळेस ओबीसी मध्ये त्यांनी त्याला केलं नाही। त्यानंतर पुन्हा पवार साहेबांनी 2004 साली पक्षाचा जाहीरनामा काढला। त्यामध्ये लेखी सांगितलं की 2004 साली आम्ही तुम्हाला मराठ्यांना आरक्षण देऊ आणि सत्ता पण त्यांची आली। सत्ता आल्यानंतर त्या पक्षातल्या नेत्यांनी परत सांगितले की आश्वासन दिलेलं पूर्ण करा। शालिनीताई पाटलींनी परत उठाव केला। शालिनीताई पाटील म्हणल्या, शालिनीताई पाटील तर वसंतराव पाटलांच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या जे गुरु म्हणतात गुरुपत्नी होत्या, त्यांनी मागणी केली की आता आरक्षण देऊया। तर पवार साहेबांनी त्यांना पक्षातून काढून टाकलं। हे मी नाही म्हणत, शालिनीताईंचा इंटरव्ह्यू काही दिवसापूर्वी बघितला, त्यांनी अक्षरशः रडत सांगितलं की मला पक्षातून काढून टाकलं।